दिलजीत दोसांझ याची सरदारजी 3 या नावाची एक फिल्म येतीये. 27 जूनला येतीये. पण नक्की कुठे रिलीज होतीये? भारतात की भारताच्या बाहेर? याच चित्रपटामध्ये हानिया आमिर ही एक पाकिस्तानी ॲक्ट्रेस आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान हानिया आमिर नक्की कोणाच्या बाजूने होती? बरं, ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सरदारजी 3 या चित्रपटाला का विरोध केला जातोय आपल्याच भारतीयांकडनं? आणि ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला, आणि खरंच दिलजीत दोसांझ हा अँटी इंडियन आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, दिलजीत दोसांझ हा एक हिंदी आणि पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक गायक आणि अभिनेता आहे. आतापर्यंत त्याने बऱ्याच सगळ्या चित्रपटांमध्ये काम केले. त्याचं जर का खूप फेमस असं बॉलिवूडचं कुठलं काम असेल तर ते गुड न्यूज या चित्रपटामध्ये होतं. त्याच्यामध्ये अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी हे सगळेजण आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते. आणि याच चित्रपटानंतर दिलजीत दोसांझचं खूप सगळं कौतुक बऱ्याच जणांनी केलं होतं. आता मुख्यतः दिलजीत दोसांझ हा एक गायक आहे आणि त्याच्यानंतर तो अभिनेता झालाय. त्याच्यामुळे गायक म्हणून त्याचं ना लास्ट इयर 2024ला दिल्लुमिनाटी या नावाची एक भारतीय म्हणजेच नॅशनल आणि इंटरनॅशनल टूर खरं तर त्याने सेट केली होती, ज्याच्यामध्ये तो भारताच्या विविध सिटीजमध्ये किंवा विविध राज्यांमध्ये जात होता आणि तिथे त्याचे जाऊन लाईव्ह कॉन्सर्ट्स वगैरे व्हायचे. आता एक्स प्लॅटफॉर्मवरती तो काय करायचा, की येणारे आपले जे कुठलं शहर असेल किंवा जे कुठलं राज्य असेल त्याचं नाव टाकायचा आणि डेट टाकायचा आणि त्याच्यानंतर लेट्स से फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्याचा कॉन्सर्ट होतो तर सी यू देअर मुंबई आणि मुंबईनंतर आपल्या भारताचा जो झेंडा आहे तो त्याचा इमोटिकॉन जो असायचा तो टाकायचा. असं करत करत त्याने भारतभर ज्या विविध या दिल्लुमिनाटी दौऱ्याच्या दरम्यान जेवढे लाईव्ह कॉन्सर्ट्स केले त्याचे सगळे अपडेट्स तो देत होता. पण या सगळ्या अपडेट्समध्ये त्याने पंजाबला ज्यावेळेला त्याचा शो होणार होता त्यावेळेला फक्त पंजाब असं लिहिलं होतं आणि त्याच्यासमोर भारताचा झेंडा लावला नव्हता. याच गोष्टीमुळे त्याला खूप सगळं ट्रोलिंगला फेस करायला लागलं आणि त्याच्या काउंटरमध्ये त्याने असं सांगितलं, की मी बंगलोरच्या समोर सुद्धा चुकून झेंडा टाकायचं विसरलो होतो. तिथे मात्र कुणीच मला काही बोललं नाही. पण पंजाबच्या समोरच झेंडा चुकून माझ्याकडनं राहिला असेल, तर तिथे तुम्ही सगळेजण मला ओरडतायत. बरं, हीच एक बाब नव्हती, तर पंजाबचं स्पेलिंग आपण भारताचं जे पंजाब आहे त्याचं PUNJAB असं लिहितो, तर त्याने ते जाणून बुजून PANJAB असं लिहिलं होतं. यातून जणू काही त्याला असं एक सांगायचं होतं, की पंजाब हा भारताचा एक हिस्सा नाहीच आहे. मी वेगळ्याच एका पंजाबबद्दल बोलतोय, जे पंजाब भारताला बिलॉन्ग नाही करत. आणि म्हणूनच त्यांनी कदाचित भारताचा झेंडा पंजाब समोर लावला नसावा. बरं, ह्या सगळ्या गोष्टींनंतर खरंच एक म्हणावसं वाटतं, की आपण सगळे येडे. बरं असो. पुढची कॉन्ट्रोव्हर्सी. आता हाच जो दिलजीत दोसांझ आहे याने इथून मागे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी खबरिस्तान, आता आपण जाणून-बुजून खबरिस्तान हा शब्द वापरतोय. तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलते. खबरिस्तानला सपोर्ट केलेला आहे. खबरिस्तानच्या सोयीने ज्या ट्वीट्स त्याला करता आल्या किंवा ज्या गोष्टी त्याला सोशल मीडियावरती अपलोड करता आल्या त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. एकंदरीतच तो एक अँटी इंडियन आहे हे सगळेजण जाणतात, किंबहुना त्याच्यावरती आरोप पण लावले जातात. बरं, या सगळ्यांच्या गडबडीमध्ये ना त्याने एक अशी अजून एक गोष्ट केली, की जेणेकरून तो एक अँटी इंडियन कसा आहे आणि मग आपल्या भारताचे सैन्य दलातले जेवढे पण आपले सुरक्षाकर्मी आहेत ते किती येडे आहेत, हे सगळं त्यांनी प्रूव्ह केलं. ते म्हणजे असं, की त्याच्या एका लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान एका पाकिस्तानी फॅनला त्याने एक पेअर ऑफ स्नीकर्स गिफ्ट केले आणि ते गिफ्ट केल्यानंतर ज्यावेळेला तो तिला विचारतो, की "तू कुठली आहेस? काय आहेस?" तर त्यावेळेला ती सांगते, की "मी पाकिस्तानी आहे." हे सांगितल्यानंतर त्यांनी खूप मोठं लांबलचक असं एक भाषण सुद्धा दिलं, की हिंदुस्तान पाकिस्तान साडे लिए तो सारे एको ही है। ये सरहदां ये जेडे बॉर्डर है ये तो साडे पॉलिटिशियंस ने बनाए हुए है। नाही म्हणजे आपण सगळे येडेच. आपण सगळे येडे. आपले सुरक्षाकर्मी जे आपले सीमेवरती BSF आहेत किंवा जे आपले जवान तैनात आहेत, भारताची बॉर्डर सुरक्षित ठेवण्यासाठी ते सगळे येडे आणि हा एकटा शहाणा फक्त. आणि हा असं आपल्याला असं सांगतो, की मी एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट को कोई बाउंड्रीज नहीं होती है और आर्टिस्ट सरहदों को नहीं मानते हैं. तर अशा सगळ्या आर्टिस्टला मला असं सांगायचंय, की जर तुम्हाला भारतात राहून जर का भारत प्रेम दाखवायला किंवा राष्ट्रवाद दाखवायला लाज वाटत असेल किंवा सो कॉल्ड डाउन मार्केट वाटत असेल, नॉट सो कूल वाटत असेल, आणखीन एक काहीतरी शब्द येस ऑर्थोडॉक्स वाटत असेल, तर मग हा देश तुम्ही सोडू शकता. ज्या देशाचा तुम्हाला इतका जास्त पुळका आहे, पाकिस्तानचा, तिथे जाऊन तुम्ही वास्तव्यास राहू शकता. कारण का तिथल्या आर्टिस्टचा तुम्हाला खूप जास्त पुळका आहे. भारतामध्ये ॲक्ट्रेसेसची कमी आहे का? अजिबात नाही. भारतामध्ये चांगल्या ॲक्ट्रेसेसची कमी आहेत का? अजिबात नाही. हो, पण आता याच्याच काउंटरमध्ये आपली 22 एप्रिलला जी घटना घडली पहलगाममधली, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं आणि याच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान हीच ती सो कॉल्ड हानिया आमिर असेल, अली फजल असेल, त्याच्यानंतर माहिरा खान असेल आणि इतरही पाकिस्तानचे जे सो कॉल्ड ॲक्टर्स आहेत, आर्टिस्ट आहेत, जे तिथे राहतात आणि इथलं खाऊन जातात, इथून पैसा कमावून जातात आणि तिथे परत तोच टॅक्स त्यांच्या सैन्याला देतात आणि तेच सैन्य परत हाच सगळा पैसा जो आहे तो आपल्याच भारताच्या विरोधातल्या कार्यांमध्ये वापरला जातो.
तर त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान हेच सगळे जे ॲक्टर्स आहेत पाकिस्तानी, हे लिटरली कावर्ड अटॅक म्हणून त्यांनी संबोधलं होतं. म्हणजे तुमच्या देशातली जे तुमचं सो कॉल्ड आर्म्ड फोर्सेस आहेत आणि तुमच्याच देशातल्या ज्या कारवाया केल्या जातात, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उचलण्यापेक्षा किंबहुना तुम्ही शांत तरी बसू शकले असते. आय मीन दॅट्स द बेअर मिनिमम यू कुड हॅव डन, राइट? पण नाही. तुम्हाला काम पण करायचंय भारतात, तुम्हाला प्रसिद्धी पण हवी आहे, तुम्हाला पैसा पण कमवायचा आहे, तुम्हाला प्रेम पण हवंय भारतीयांकडनं आणि मग तिथे राहून ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूर सारख्या खूप मला असं वाटतं धाडसी पाऊल भारत ज्यावेळेला उचलतो, त्यावेळेला तुम्ही त्याला कावडली अटॅक असं म्हणून संबोधतात. मग अशा वेळेला मला असं वाटतं स्टिल आय वुड से की ते त्यांच्या देशाच्यासाठी स्टँड घेत आहे, राइट? व्हॉट अबाउट दिलजीत दोसांझ? म्हणजे आता बरेच सगळेजण दिलजीतच्या बाजूने बोलायला असे आलेले आहेत, की नाही, नाही गायत्री, सरदारजी 3 हा जो सिनेमा आहे तो या पहलगामच्या आधी शूट झालेला आहे. ओके, मान्य आहे. कारण का त्याच वेळेला याची अनाउन्समेंट वगैरे झाली होती. बऱ्याच सगळ्या लोकांनी असं सुचवलं होतं, की दिलजीत दोसांझ जर खरा देशभक्त असेल, तर त्याने आता हानिया आमिरला कास्ट न करता तिला रिप्लेस करायला पाहिजे. पण चला आणखीन एक त्याच्याच बाजूने आपण विचार करूया, की फिल्म तोवर शूट पण झाली होती. मे बी फक्त रिलीज होण्याची वाट पाहत होती. बरोबर? मग अशा वेळेला एक ॲज अ प्रोड्युसर म्हणून दिलजीत दोसांझ फक्त आता विचार करतोय, फक्त पैशांचा विचार करतोय. पण एक देशभक्त म्हणून, एक राष्ट्रवाद ज्याची भावना अशा लेफ्टिस्ट आणि लिबरल लोकांच्या डोक्यांमधनं जी मिसिंग असते ना, तर अशा लोकांना मला विचारावसं वाटतं, की खरंच आता या घडीला जिथे 2 महिने झालेले नाहीयेत पहलगामच्या घटनेला, तिथे तुला हा सिनेमा इतका महत्त्वाचा वाटतोय का? का नाही तुला या सिनेमाची रिलीजच थांबवावीशी वाटली? तुझा पैसा लागलेला असू दे, पण तू काही पैसा कमवत नाही अशातली पण गोष्ट नाहीये. बरोबर? लाखोंमध्ये तुम्ही चार्ज करता तुमच्या एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये 90 मिनिट्सचा तुमचा एक फक्त सेगमेंट असतो त्याच्यामध्ये आणि त्या 90 मिनिट्सच्या सेगमेंटसाठी लोकं चिक्कार पैसे खर्च करून 25,000 हजारांची तिकीटं काढून तुमच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सला येतात. तिथे तुम्ही लाखोंमध्ये कमावतायत. असं समजायचं की 2-1 महिने आपण फ्रीमध्ये कॉन्सर्ट्स केले आणि तो पैसा तू इकडे कॅरी फॉरवर्ड करू शकतोस. पण नाही ना, त्याच्यासाठी ना देशासाठी विचार करणं, झिजण्याची एक प्रवृत्ती ठेवणं गरजेचं असतं आणि तेच या खबरिस्तानी सपोर्टर्स जे आहेत ना आपल्या भारतातले फक्त पगडी आहे ना राव म्हणून आपण गप्प बसतो. नाहीतर यांची अशी उतरवू शकतो ना आपण आणि यांचा इतका माज उतरवू शकतो ना, पण ती जेव्हा पण पगडी दिसते ना, तेव्हा आपसूक तो एक आदर आहे ना, तो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो आणि आपण ना आपली जीभ आवळतो. पण मला तमाम भारतीयांचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं, की त्यांनी सरदारजी 3 या चित्रपटाला विरोध केलाय. इनफॅक्ट मला आपली FWICE याचे चीफ ॲडवायझर आहेत अशोक पंडित, त्यांनी तीव्र निषेध केलेला आहे दिलजीतचा आणि त्यांचं हे म्हणणं आहे. बात पर तैयार हो कि मैं पाकिस्तान में रिलीज कर दूंगा, फॉरेन कंट्री में रिलीज करूंगा, वो हमारे लिए देशद्रोही से कम नहीं है। यदि फिल्म में काम करना है, इंडस्ट्री में रहना है, तो आपको हिंदुस्तान के नियम के साथ चलना पड़ेगा, देशभक्ति रखनी पड़ेगी। अजून तरी सेन्सर बोर्डने या चित्रपटाला सर्टिफिकेट न दिल्यामुळे हा चित्रपट भारतात रिलीज न करता दिलजीत दोसांझ आणि त्याच्या टीमने आणि सगळ्या प्रोड्युसर्सने असा निर्णय घेतला की ओव्हरसीज रिलीज करूया 27 जूनला. म्हणजे भारत सोडून बाकी सगळ्या देशांमध्ये हा रिलीज केला जाणार आहे. पण तरी सुद्धा थोडीशी लाज वाटायला हवी असं मला वाटतं. कारण का आपल्या ज्या सीमेवरती जे आपले जवान आहेत ना, ते आपल्यासाठी लिटरली रक्त सांडतायत आणि आपल्यासाठी ते मेहनत घेत आहे. ह्या देशाला सुरक्षित ठेवण्याचा विडा त्यांनी उचललाय. अशा केसेसमध्ये एक भारतीय म्हणून आपण कुठल्याही प्रोफेशनमध्ये का असू दे, डॉक्टर असू दे, पोलीस असू दे, वकील असू दे, युट्यूबर असू दे, कोणी असू दे, म्हणजे एखादा बिझनेसमॅन असू दे किंवा कुणी गृहिणी असू दे, आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की आपण पहिले भारतीय आहोत आणि मग सेकंडरी आपण आपलं जे काही वेगळं अस्तित्व आहे ते असायला पाहिजे. तर अशा केसेसमध्ये मला असं वाटतं की दिलजीत दोसांचं जे खरं रूप आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे, याच्या मागे तो बऱ्याचदा एक्सपोज झालेलाच आहे. पण काय होतं ना, एक ठोस असा मला असं वाटतं रिझन किंवा कारण नव्हतं लोकांकडे, ते आता मिळालेलं आहे. आणि हानिया आमिर सारख्या थुकरट ॲक्ट्रेसेसला मोठं करण्यापेक्षा आपल्या भारतातल्या सगळ्या तरुणांना मला असं सांगायचं किंवा तरुणींना मला असं सांगायचं की आपल्या देशातले जे खरे डिझर्विंग आर्टिस्ट आहेत, जे खूप मेहनत घेत आहेत एक कलाकार म्हणून, त्यांना तुम्ही मोठं करा, त्यांना सपोर्ट करा. कारण का ते कधीच देशाच्या विरोधात जाणार नाही. आणि बाकी खबरिस्तानींचं काय करायचंय मुळात हा एक खूप मोठा प्रश्न आहे भारतासमोर आणि याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे सध्याच्या सरकारने असं मला वाटतं. बाकी एकंदरीत दिलजीत दोसांझचे जर का तुम्ही फॅन असाल तर हा व्हिडिओ खरंच तुमचा आय ओपनिंग व्हिडिओ होता का तुमच्यासाठी, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. बाकी सरदारजी 3 हा तुकरट चित्रपट येतोच आहे. हा जिथे जिथे तुम्हाला याच्या रील्स दिसतील, व्हिडिओज दिसतील, त्याला प्लीज # बॅन
सरदारजी 3 असा एक हॅशटॅग टाकून तुम्ही तुमचा विरोध नक्कीच दर्शवा आणि यांना दाखवूच की नक्की काय म्हणजे हे जे एक सो कॉल्ड आपल्या ढगामध्ये आपल्या बबलमध्ये आहेत ना, की आर्टिस्ट को कोई सीमा नहीं होती, फ्रीडम ऑफ स्पीच आणि त्याच्यानंतर एक आर्टिस्टिक लिबर्टी आणि सिनेमा, क्राफ्ट इसके लिए कोई बाउंड्रीज, कोई कुछ नहीं होना चाहिए. तर हे जे एक मला असं वाटतं घाणेरडी विचारसरणी आहे, तर याला ठेचून मारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवला आहे. बाकी तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हानिया आमिरसाठी जर तुम्हाला काही म्हणावंसं वाटलं तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मराठी कळत नसेलच तिला पण ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने आपला विरोध दर्शवू शकतो. तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.